अहो नाही, नाही. 100% नाही, तर 1000% मी तुम्हाला सांगते. आजची ही कापणी तुम्ही पाहिल्यानंतर नक्की ट्राय करून पाहणार. याची 100% नाही, तर 1000% गॅरंटी आहे. कारण इतकी खुसखुशीत ही कापणी तयार होते. चवीला नेहमीपेक्षा वेगळी लागते आणि घरामध्ये ज्यांना कापणी आवडत नसेल ना, आवर्जून ही कापणी खातील आणि खातच राहतील. अशाच या कापण्या आहेत. कोणताही गूळ घ्या, कोणतंही प्रमाण घ्या, कसंही तळा. अजिबात चिवट होणार नाही, अजिबात कडक होणार नाही. कितीही पातळ लाटा, हवी तितकी जाड लाटा. ना बेसन पीठ घालायचा, ना रवा घालायचा. तरी सुद्धा फक्त 4 साहित्यांमध्ये तो टेस्टी आणि खुसखुशीत होणारी ही गूळ खोबऱ्याची कापणी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला सुरुवात करूयात. यासाठी इथं मी खोबरं घेतलेलं आहे. ओला नारळ मी इथं फोडून घेतलाय. यामधलं पाणी मी काढून घेतलं. आता ही मध्यम आकाराची वाटी आहे. यामधली अर्धीच वाटी आपण घेणार आहोत. आता हे खोबरं जे आहे ते तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा याचे उभे काप करून घेतले तरी सुद्धा चालेल. तर इथे मी अर्धी वाटी घेतली, अर्धी वाटी साईडला ठेवली. यापैकी अर्धी वाटी आहे त्याचे आपल्याला उभे पातळ काप करून घ्यायचेत. पातळ काप करा किंवा मग ही खिसून घेतली तरी सुद्धा अगदी उत्तम. पटकन हे आपल्याला बारीक करून घेता येईल. तर या खोबऱ्याचे असे उभे पातळ काप केल्यानंतर सुद्धा मी याला असं चिरून घेते म्हणजे मिक्सरमधून फिरवून घेत असताना हे पटकन बारीक होईल. तर इथे संपूर्ण खोबरं बारीक मी चिरून घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही हे खिसून सुद्धा घेऊ शकता. आता हे खोबरं आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. नुसतंच खोबरं अजिबात बारीक होणार नाही. तर यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करावा लागेल. तर अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जितका कमी करता येईल तितकाच कमी करायचा. तर साधारण इथे फक्त 2-3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. एवढ्याशा पाण्यामध्येच मी हे सुरुवातीला फिरवून घेते आणि जर वाटलं तर आपण आणखीन पाणी यामध्ये वाढवू शकतो. आता याची अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. यासाठी इथे मी वापरलेला आहे अगारोचा मार्बल न्यूट्री ब्लेंडर जो BPA फ्री आहे. 2 ट्रायटन जार सोबत येतात. 1000 वॉटचा आहे. 100% कॉपर मोटर आहे. 2 स्पीड मोड आहेत विथ पल्स. डिअटॅचेबल बेस याचा आहे. स्टेनलेस स्टील याचे ब्लेड्स आहेत. ब्लेंडिंग, मिक्सिंग, ग्राइंडिंग, स्मूथी, ज्युसिंग मेकर हा आहे आणि मस्त अशा ब्लॅक कलरमध्ये आहे. हा ब्लेंडर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खोबरं वाटून घेण्यासाठी आणखीन 2 चमचे मी इथं पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं मी असं बारीक वाटून घेतलंय. ते तुम्ही बघू शकता. मस्त अशी बारीक याची पेस्ट झालेली आहे. अजिबात हे जाडसर राहायला नको. जितकं तुम्हाला बारीक करता येईल तितकं हे बारीक करून घ्यायचंय. खोबरं बारीक करून झालं. आता मी इथे गूळ सुद्धा खिसून घेणार आहे. हवं असेल तर गूळ असा पातळ तुम्ही चिरून घेऊ शकता. खोबरं आपल्याला मोजून वगैरे घ्यायची गरज नाही. एक मीडियम साइजचा मी जी तुम्हाला वाटी दाखवली, त्याच अंदाजानुसार घ्यायचं आहे. खोबरं थोडंफार कमी जास्त असं झालं तरी सुद्धा चालेल, पण गोडी मात्र परफेक्ट असायला हवी. खोबऱ्यामध्ये सुद्धा हलकासा गोडसरपणा असतो. ओलं खोबरं असेल तर त्यामध्ये असतो. यासाठी आपल्याला जी गोडी आहे गुळाची ती आपल्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता. आता इथे मी अर्धा कप गूळ खिसून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला गुळाचं आणि या बारीक करून घेतलेल्या खोबऱ्याचं इथे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. यासाठी इथं मी पॅन गॅसवरती चढवलाय. यामध्ये अजिबात तूप वगैरे घालायची गरज नाही. लगेचच आपण यामध्ये खोबरं घालूयात. आता यानंतर मात्र पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. अगदी 2-4 चमच्यांमध्ये कापण्या अगदी सुरेख तयार होतात. आता यामध्ये लगेचच खिसून ठेवलेला गूळ घालायचा आहे आणि गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि याचबरोबर जे आपण खोबरं यामध्ये घातलंय हे सुद्धा हलकंसं आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर साधारण गूळ मेल्ट झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊयात. लो फ्लेमवरती गूळ खोबऱ्याचं मिश्रण मी इथे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त हे कोरडं करू नका. हलकासा ओलसरपणा यामध्ये असायलाच हवा. आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केली. यामध्ये घालूयात अर्धा चमचा इलायची पावडर आणि इथे इलायची पावडर सुद्धा आपण चांगली व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि आता हे मिश्रण संपूर्णपणे थंड होण्याची वाट पाहूयात. तर साधारण एक 15-20 मिनिटामध्ये हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे. अजिबात हे मिश्रण कोमट सुद्धा नको. संपूर्णपणे रूम टेम्परेचरला असायला हवं. आता हे मिश्रण आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. कारण आपण यामध्येच पीठ मळून घेणार आहोत. आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचंय. हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये सुंठ पावडर घालू शकता किंवा मग जायफळाची पूड पाव चमचा तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल. आता बरोबर 1 कप भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला कोणतेही इतर पिठं घालायची नाही. जसं की बेसन पीठ किंवा रवा इथे अजिबात वापरायचा नाही. गव्हाच्या पिठामध्ये संपूर्णपणे आपण या कापण्या तयार करणार आहोत. तरी सुद्धा या मस्त खुसखुशीतच होतात.
आता गूळ खोबऱ्याच्या या मिश्रणामध्ये लागेल तसं आपल्याला पीठ घालायचंय आणि आपल्याला हलकासा घट्ट, जसा पुरीसाठी आपण कणिक मळून घेतो अशी कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे. तयार केलेल्या या मिश्रणासाठी मला संपूर्ण 1 कप भरून पीठ लागलेलं आहे. अंदाज थोडाफार कमी जास्त होऊ शकतं, कारण गुळाचं प्रमाण तुम्ही किती पातळ ठेवताय किंवा खोबरं बारीक करून घेत असाल तुम्ही किती पाणी वापरताय, यानुसार सुद्धा 2-3 चमचे इकडे-तिकडे होऊ शकतं, काहीच हरकत नाही. तर हे बघा, कापण्यासाठी इथे परफेक्ट असं पीठ मळून झालेलं आहे. आता अगदी एक अर्धा चमचा तेल यावरती घालायचं आणि तेलामध्ये ही कणिक थोडीशी आपल्याला घोळवून घ्यायची आहे. तर इथे कणिक आपली चांगली मळून झालेली आहे. पिठामध्ये अजिबात मोहन वगैरे घालायची गरज नाही. कारण खोबऱ्यामध्येच इतकं मॉइश्चर, इतकं ऑइल असतं. यामुळे वेगळं असं आपल्याला यामध्ये मोहन घालायची गरज पडत नाही आणि यामुळेच या ज्या कापण्या आहेत ना, त्या मस्त खुसखुशीत होतात. या खोबऱ्याचा सुद्धा फ्लेवर अफलातून यामध्ये येतो. त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. तर आता यानंतर आपल्याला याची लाटी लाटून घ्यायची आहे. यासाठी अजिबात तेलाचं किंवा पिठाची गरज पडत नाही. अशीच ही लाटी तुम्ही लाटून घेऊ शकता, कारण आपण घट्ट असं पीठ मळून घेतलंय. आता नेहमीप्रमाणे आपण जसं कापण्या थोड्याशा जाडसर असा लाटून घेतो, तसं तुम्ही जाड नाही लाटून घेतलं ना इथे, तरी सुद्धा चालेल. चपातीपेक्षा थोडंसं जाडसर हे ठेवलत, अगदी पातळ लाटून घेतलं ना, तरी सुद्धा मस्त खुसखुशीत होतात. एक वेगळा क्रंच याला येतो. त्यामुळे पातळ हवं असेल, तर तुम्ही पातळ लाटा. थोडंसं जाड ठेवायचं असेल, तरी सुद्धा जाड ठेवू शकता. पण अगदीच भाकरीपेक्षा जास्त जाड ठेवू नका. तर अशी अर्धवट अशी लाटी लाटून झाली, की यावरती आपल्याला जे खसखस आहे ती घालायची. खसखसऐवजी काही जण तीळ सुद्धा वापरतात. तर तिळाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. खसखस चांगली सेट करून घ्यायची. दोन्हीही साइडनी ही खसखस लावून घेतली. आता जितपत पातळ तुम्हाला हे लाटून घ्यायचंय, तितकं पातळ तुम्ही हे लाटून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पोळी लाटून झालेली आहे. आता आपण याला कापण्याचा आकार देऊयात. तुम्ही याच्या कापण्याच नाही तर गोल पुऱ्या सुद्धा बनवू शकता. प्रवासासाठी एक उत्तम पदार्थ आहे. अगदी 15 दिवस जरी म्हटलं तरी या कापण्या छान टिकतात किंवा पुऱ्या जरी बनवून ठेवल्या तरी छान खुसखुशीत होतात. साइडच्या कडा मी काढून घेतलेल्या आहेत. आता मध्यम आकाराचे थोडेसे तिरके असे काप दिले, की छान आपला कापण्यांचा आकार येतो. आता सगळ्या एकसारख्या अशा कापण्या मी कट करून घेतलेल्या आहेत. साइडचे हे जे काप आहेत ते आपण काढून घेऊयात आणि आता या कापण्या एका वेगळ्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्यात. यासाठी मी इथं काय केलं, अगदी थोडासा तेलाचा हात या प्लेटला लावून घेतलाय. कारण यामध्ये खोबरं घातलेलं आहे, गूळ आहे, यामुळे हे खाली चिकटू नये यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या तेलाच्या प्लेटवरतीच आपल्याला या कापण्या काढून घ्यायच्यात. आता साइडला इथे मी तेल चढवलेलं आहे. जोपर्यंत तेल गरम होतंय तोपर्यंत आणखीन एक लाटी माझी लाटून कापून सुद्धा होईल. तर तुम्ही असं एकटे असाल तर साइड बाय साइड अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे एका साइडला कापण्या तळल्या सुद्धा जातायत, दुसऱ्या साइडला तुम्ही लाटून कट करून सुद्धा घेतायत. म्हणजे असा फारसा वेळ लागणार नाही. खूप वेळ तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. एक गोळा यामध्ये घातला, की सावकाश तो वरती आला, की समजून घ्यायचं तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे. मध्यम आचेवरती मध्यम असं तेल मी गरम करून घेतलंय. खूप कडकडीत नाही किंवा खूप कोमट असं हे तेल ठेवायचं नाही. आता यामध्ये एक बॅच आपण तळण्यासाठी घालूयात. आता जसं-जसं तुम्ही कापण्या यामध्ये घालाल, सुरुवातीच्या कापण्या अलगद फुलून अशा वरती येतात. अगदी एक 10-12 सेकंदामध्येच या कापण्या पटापट वरती फुलून येतात. एकदा या कापण्या फुलून वरती आल्या, की मगच याला झाऱ्या लावायचा आहे. तोपर्यंत अजिबात या कापण्यांना झाऱ्या लावायचा नाही. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या कापण्या अशा मस्त वरती आल्या, की उलट-पलट करत सावकाश अशा या कापण्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्यात. साइडला इकडे कापण्या सुद्धा तळल्या जातायत. एका साइडला मी मस्त या कापण्यांसाठी लाटी लाटून सुद्धा घेतेय. असं साइड बाय साइड माझं काम सुद्धा इथे सुरू आहे. त्यामुळे तुम्ही एकट्याने सुद्धा आरामात किलोच्या एका टायमिंगला कापण्या नक्कीच करू शकता. कापण्यांची मध्यम आचेवरती एक बॅच तळण्यासाठी साधारण एक 3 ते 4 मिनिटं लागतात. तर हे बघा, असा कापण्यांना हलकासा गोल्डन रंग आला, की यानंतर या कापण्या तेलामधून काढून घ्यायच्या. आधीच खूप जास्त डार्क रंग करू नका, कारण तेलामधून काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि यामुळे सुद्धा याचा डार्क रंग येऊ शकतो. एक बॅच तळून झाली, आता दुसरी बॅच इथे मी तळून घेत आहे. तर इथे सगळ्या कापण्या मी एका रंगावरती तळून घेतल्यात. मस्त खमंग खुसखुशीत अशा या झालेल्या आहेत. सध्या गरम आहेत. यामुळे मी तुम्हाला आत्ताच दाखवणार नाही, कारण गरम असताना साहजिकच या मऊ असतात. आत्ता साधारण एक 1 तासानंतर मी तुम्हाला या कापण्या दाखवतेय. मस्त अशा थंड झालेल्या आहेत, नॉर्मल झाल्यात आणि तितक्याच त्या खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. अगदी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवल्यात ना,
15 दिवस काय महिनाभर सुद्धा या टिकतील. पण मला खात्री आहे की महिनाभर टिकायला या राहणारच नाहीत. कारण इतक्या या खमंग लागतात. जो ओल्या खोबऱ्याचा फ्लेवर आपण यामध्ये वापरलाय ना, त्यामुळे या कापण्या खूप खमंग लागतात, चविष्ट होतात. नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.